दसऱ्याच्या सकाळची सुरुवात सुंदर अशा दीप प्रज्वलनाने आणि उंबरालेपन करून झाली. त्यानंतर मस्त आंघोळ झालीच होती, तर मग देवपूजा करून घेतली आणि या रंगीबिरंगी फुलांमध्ये सर्व देव एकदम खुलून दिसत होते. आणि आपली रेणुका माता बघा किती छान दिसते ना. जय माता दी. ऋषी पण फ्रेश झाला होता, म्हणून तो गेला मंदिराजवळच्या फुल मार्केटमध्ये फुले, आपट्याची पाने आणि काही आंब्याचे पाने आणि अशा 1-2 अजून वस्तू हव्या होत्या ते घेण्यासाठी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, दसऱ्याला आपट्याची पाने आणि झेंडूचे फुलं इज द मस्ट. सो आल्यानंतर त्याने मस्त दारासाठी तोरण बनवले आणि गाड्यांसाठी हारसुद्धा बनवला. त्यानंतर वॉचमॅन काकांच्या मदतीने त्याने रुद्रा वॉश केली. तोपर्यंत मी मस्त आमच्या डेली नवरात्री जी सिरीज चालू होती तिच्यासाठी रेडी झाली. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या अर्थातच दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर ऋषीने दिलेले चॅलेंज ॲक्सेप्ट केले आणि ओल्या मातीने भरलेली बादली खाली झाडाजवळ नेऊन होती आणि रिदूला झोपी लावली. मग रिदूला झोपू लावले, परंतु आमची झोप इतक्यात होऊन गेली. सो उठल्या उठल्या आम्हाला जय जय बाप्पा करायचा होता, म्हणून देवाजवळ जाऊन मस्त घंटी वाजवायची सुरू करून दिली तिने. मग तिला मांडीवर घेतले आणि तिला मस्त श्लोक म्हणून दाखवले आणि पुन्हा एकदा देवबाप्पाची छान पूजा केली. ब्रेकफास्ट झाल्यानंतर ऋषीला जायचे होते बेला वॉश करण्यासाठी आणि अजून त्याचे 1-2 कामंसुद्धा होते. सो तो निघून गेला, परंतु त्याला वाटेत एवढी भयंकर ट्रॅफिक लागली ना, सो त्याला तिकडनं यायला जरा उशीरच झाला. बेला मस्त चकाचक वॉश झाली होती आणि माऊ पण उठली होती, म्हणून मी तिच्यासाठी लंच बनवले आणि साईड बाय साईड आमचेसुद्धा लंच मी बनवून ठेवले होते. ऋषी आल्यानंतर आम्ही सोबत लंच केले आणि थोडा आराम केला. त्यानंतर इव्हिनिंगला मी कन्यापूजन केले आणि आमच्या तिथल्या एका काकूंची ओटी भरून देवीची मानमानता केली. त्यानंतर आम्ही सुरू केली शस्त्रपूजा. सर्व गॅजेट्स मस्त असे छान मांडले होते आणि माऊनेसुद्धा तिचे गॅजेट्सची पूजा केली. तिचा हा पहिला दसरा. तो जेवढा तिच्यासाठी स्पेशल होता ना, तेवढा आमच्यासाठी सुद्धा खासच होता. या सर्वात आम्ही शॅडोला खूपच मिस केले. त्यानंतर खाली पार्किंगमध्ये गेलो, मस्त रुद्राला ओवाळले आणि बेलाची सुद्धा छान अशी पूजा केली. खरं तर माऊ हा तिचा पहिला दसरा ना खूप छान एन्जॉय करत होती. त्यानंतर बिल्डिंगमधल्या फ्रेंड्सला आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. 2024च्या दसऱ्याला ही कळी ना 7.5 महिन्यांची माझ्या पोटात होती, पण आता तिच्या ह्या छान अशा बाललीला बघून रोजप्रमाणे आजच्या दसऱ्याच्या दिवसाचाही छान शेवट झाला.